ध्येयापर्यंत पोचत असताना फोटोग्राफरची काय हाल होत आहे हे फोटोग्राफरला माहीत आहे. पण तू पण फोटोग्राफर असेल तर व्हिडिओ तुझ्यासाठी. आणि आपण फोटोग्राफी करीत असताना कोणत्याच गोष्टीसाठी माघार नाही घेतली पाहिजे, की आपण पुढे जायला पाहिजे अजून. हिंमत आपण आता समजा अलग अलग आता यूट्यूबला तुम्ही वेगवेगळं पाहण्यापेक्षा जर आपण कॅमेऱ्याविषयी सेटिंगविषयी बघितलं त्यात उत्तम चांगलं होईल. आणि आता जी काही अडचण आहे ती खूप अडचण येते. कोणती अडचण म्हणजे एखाद्या फोटोग्राफरला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला म्हणजे त्याचं कधी-कधी स्वप्नच तुटून जातं कॅमेरा घ्यायचं असं तसं. नाही सुरुवातीला तो काय करतो त्याला समजा सेकंड हँड कॅमेरा घ्यायचा ठरला, की त्याचं वाटतं आपला कोर्स कंप्लीट झालाय. आता आपण कॅमेरा घेऊ. ही चुकीची गोष्ट आहे. पहिले म्हणजे भाड्यानं कॅमेरा घेतला पाहिजे आणि ते भाडं काय असेल 1000, 500 किंवा जे असेल ते आपल्या टीचरकडून घेऊ शकतो आपण. आणि त्यांना आपण ते पैसे द्यायचे तेवढे. आणि आपल्याला जेवढे इकडे आपलं जे फीज भेटेल एखाद्या कार्यक्रमाची वगैरे बड्डे वगैरे आपण त्याच्यामधून आपल्याला पैसे भेटणारे आपण घेणारे त्याच्यातून 3-4 हजार रुपये, त्याच्यातून 500-1000 रुपये जाऊ द्या ना, चालला गेले चालेल ना. कॅमेऱ्यामधून आपल्याला 2000 रुपयाचा नफा बी आणि पेट्रोलचा खर्च पण त्यांच्याकडून भेटेल आणि इतर काही खर्च पण त्यांच्याकडून भेटून जाईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे असं करून करून 10-20 सुपाऱ्या केल्यानंतर आपल्याला जे इन्कम भेटणार आहे त्याच्यातून आपण कॅमेरा नाहीतर एक लॅपटॉप तरी खरेदी करू शकता. आणि मला वाटतं सहजासहजी एखाद्यानं कोर्स केल्यानंतर डायरेक्ट त्या क्षेत्रात उतरावं नाही, मला तरी असं वाटतंय. का बरं की ही चुकीची गोष्ट होती. जर डायरेक्ट आपण ना आता कोर्स घेतलाय आणि डायरेक्ट 2 लाखाचा कॅमेरा घेताय आणि 3 लाखाचा कॅमेरा घेताय. भैया अरे 3 लाखाचा आता तुझं बजेट, तुझ्याकडे भरपूर पैसे मान्य आहे. पण तू त्या ह्याच्यात कॅमेरा घेशील आणि तुला समजा जर तू कॅमेराचं बजेट पाशील, समजा लोन करशील नाहीतर डायरेक्ट असं घेशील तरी तुला तो परवडणार नाही. का बरं की तू स्वतःचे तळे तळे थेंब साचे तवा घेशील तेव्हा तो तुला म्हणजे नफ्यामध्ये येईल. आणि कॅमेऱ्याचं कसं राहतं की आपण 2-3-4 शूट केल्यानंतर आपल्याला कॅमेराविषयीचं आता तुम्ही कोर्स शिकल्यानंतर तुम्हाला तर फोटोग्राफी यायला पाहिजे. आणि फोटोग्राफी आली म्हणजे अपर्चर, शटर स्पीड आणि ISO हे त्याच्यात आलंच. आणि त्याच्यानंतर आपलं फोटोग्राफरची खरी अडचण हीच आहे का तो त्याच्या ध्येयापर्यंत पोचता त्याची पायपट पळून जातो तो. त्याचं काय लक्ष राहत नाही एवढं. आणि त्यांना माझं असं म्हणजे ते प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांना माणूस यशस्वी होतो. प्रयत्न केलेच पाहिजे. प्रयत्नांना कुठंतरी यश येतं आहे. घरचे बोलले, हे बोलले, ते बोलले, हे सोडून द्या. हे काही मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही. आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि काम आपलं एकदम भारी झालं पाहिजे. इन्स्टा पेज खोला. इन्स्टा पेजहून तुम्ही आता इन्स्टा पेजवर काय करू शकता, इन्स्टा पेज खोलल्यानंतर तुम्ही त्याच्यात फोटोग्राफीविषयी लेक्चर आणि त्याचे पोस्टर हे ते बनवून आपण इन्स्टाला टाकू शकतो. आपले मित्र वगैरे बघू शकता आणि त्यांनी बघितल्यानंतर ते म्हणले, "अरे यार, काय भारी फोटोग्राफीची खरं सिरियसली इन्स्टा व्हिडिओ बघितल्यानंतर नुसते आपण नुसते फेमसच झालं पाहिजे, बाकी काहीच नाही." आणि जर असं आपण जर इन्स्टाला 1 वर्ष किंवा 1 महिने नाहीतर 2 महिने डेली आपण व्हिडिओ टाकला आणि पोस्ट टाकली की आपण 2 महिन्याच्या आत फेमस होणार. ह्यो आपला शब्द आहे. फेमस होशाल एवढं निश्चित आहे की तुम्हाला 2 महिन्याच्या आत एक का होईना ऑर्डर भेटून जाईल 5 ते 10 हजार रुपयेपर्यंत. तुम्ही प्रयत्न केले पाहिजे तसे तर. नाहीतर
तुम्ही प्रयत्न नाही केले ते चुकीचं होईल. फोटोग्राफी क्षेत्रात प्रयत्न केलेच पाहिजे मित्रा. प्रयत्न केल्याशिवाय काहीच फळ भेटत नाही. आता मला काल परवाची पैठण गेट तिकडे तिकडून सरची ऑर्डर आली. तुला तिथे जायचं आणि तुला तिथे जाऊन फोटोग्राफी विषय म्हणजे सेटिंग वगैरे जे आहे ते बघ आणि फोटो काढ. आणि मी फोटो काढले त्या ठिकाणी 300 फोटोपैकी माझे फोटो किती चांगले यायला पाहिजे कमेंटमध्ये सांगा. माझे 300पैकी 300 म्हणजे 300पैकी 250 फोटो चांगले आले. 250 एकदम भारी. आणि 50 हे प्रॉपर थोडंसं हालचाल कॅमेरा असं थोडंसं मागे पुढे नाहीतर माझे करेक्ट फोटो येतात. 300 फोटोमध्ये आपले समजा मी त्यांना त्यांची माझी ऑर्डर होती 100 फोटोची. 100 फोटो चांगले लागत आहे त्यामुळे मी 300 काढले. 250 आले करेक्ट आणि त्यांना 250 आपलं जे 250 आले ते 250 देऊन टाकले. आणि 250 आल्यानंतर मी म्हणजे जेवढे फोटो आले त्यांना बनवून वगैरे देऊन टाकले. आणि ते खुश झाले. आणि त्यांनी मला आता डबल दुसरी ऑर्डर दिली. त्यांनी तेच केलं. ऑर्डर मिळत चालले मित्रांनो. ऑर्डरीला कमी नाही. आणि असा प्रयत्न जर केला तुम्हाला पण ऑर्डर मिळू शकते. आणि आज मला खरं पण आनंद वाटतोय की मी एक ऑर्डर हँडल केली आणि त्याला सगळं सेटअप मी जाणून घेतलं. आणि मला त्यानंतर मला जी पहिली माझी वेळ होती म्हणजे माझ्यावर पहिली वेळ होती फोटोग्राफीच्या क्षेत्रामधली की मला एका ठिकाणी जाऊन तुला त्या बड्डेविषयी सुपारी घ्यायची आणि तुला ती व्यवस्थित पार पाडायची आणि तुझ्यासोबत एक मुलगा दिला जाईल अशा प्रकारचे माझे सिच्युएशन होते. आणि मी गेलो तिथं आणि गेल्यानंतर पैठण गेट संभाजीनगरला या ठिकाणी माझे म्हणजे असे तिथे ऑर्डर दिली होती. मी गेल्यानंतर लगेच त्या बाळाला बसवलं. आपलं ट्रायंगल वगैरे ते तिथं फ्लॅशलाईट आणि ते सगळं रिफ्लेक्टर आणि ते सर्व आणि कॅमेरा निकॉन होता माझ्याजवळ. आणि अशा प्रकारचे मी तिथं फोटो काढल्यानंतर त्यांना इतके सॉलिड आवडले ते फोटो. दुसऱ्या दिवशी त्यांना बनवून टाकले ना त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मला ऑर्डर देऊन दिली दुसरी अजून एका जणाची. ती बी 6,000 रुपयाची. म्हणजे मी इकडे 3,000 रुपयाची गेली इकडे डायरेक्ट 6,000 रुपयाची. आणि ती कालच केली ती सुपारी. कालची सुपारी. आणि आता ते सुद्धा म्हणले उद्या तुझी एक सुपारी येते म्हणे आपले सुपारी येते म्हणे आम्ही तुला सुपारी देऊ म्हणे फोटोग्राफीच्या बाबतीत. आणि म्हणलं चालेल काय हरकत नाही आम्ही करून टाकू तेवढं. आणि ते करण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो फोटोग्राफी म्हणल्यावर फोटोग्राफीच्या क्षेत्रात कधीच फोटोग्राफरना मागे घेऊ नये. का बरं की फोटोग्राफीमध्ये खूप भारी काम आहे आणि केलं पाहिजे.